अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीसाठी सोलर पंप बसवण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्याची झाली फसवणूक। श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील रहिवासी श्री सुंदर लक्ष्मण नजर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सौर पंप योजनेमध्ये सौर पंप मिळवण्यासाठी अर्ज केला होता। तथापि यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी शक्ती सोलर पंप इंडिया या कंपनीची निवडही केली होती। सदरील कंपनीने यांच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसविण्यात आलं, परंतु त्यामध्ये मोटर बसविण्यात आली नाही। सदरील बाबीची वारंवार कंपनीकडे तक्रार करून देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही। कंपनीला अनेक वेळा पत्र व्यवहार देखील केला। कंपनीच्या ग्राहक क्रमांकावर फोन देखील केले असता केवळ आश्वासन देण्यात आलं। त्याप्रमाणेच कंपनीला ईमेलद्वारे तक्रार नोंदविण्यात आली, तरी देखील कंपनीने याची दखल घेतली नाही। त्यामुळे शासनाची योजना सर्व शेतकऱ्यांसाठी सौर पंप बसवण्याची ही पूर्णत्वास जाईल याची खात्री राहिली नाही। सौर पंप देणाऱ्या अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केली आहे, तरी देखील राज्य शासन व कृषी विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। यामध्ये सरकारमधील असलेल्या काही मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्या असल्या कारणाने कुठली कारवाई केली जात नाही। त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। यामध्ये शक्ती सोलर पंप इंडिया सारख्या फसवणूक करणाऱ्या कंपन्या तातडीने ब्लॅकलिस्ट करण्यात आल्या पाहिजेत। तुमचं नाव सांगा। मी सुंदर लक्ष्मण नजन, राहणार भोकर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। काय अडचण तुमची? अडचण अशी आहे की हे 1 वर्षापूर्वी पैसे भरले मागेल त्याला सोलर योजनेत, त्यानंतर वर्षाने मला सोलर आलं, परंतु ते ऑक्टोबर महिन्यात येऊन सेटिंग करून गेले। त्यानंतर ती मोटर खराब निघली पण घेऊन गेले, तर परत ते 3 महिने झाले तसं काय आमच्याकडे आले नाही। तुम्ही कंपनीला ईमेल केला, मेसेज केला, कंपनी सांगते तुमचा नंबर याला ॲडजस्ट नाही आहे किंवा तुमचा नंबर नवीन ॲडजस्ट करा, असे उडीची उत्तर दिली। ह्या कॉलवर करा, कस्टमर केअरला करा। कस्टमर केअरला फोन केला का ते सांगते आम्ही मेसेज करतो, त्या नंबरला फोन करा, ते सांगतात इथं काम नाही आमचं, तुम्ही कंपनीला मेल करा। हे सगळं केलं तरी पण आहे ना उडीची उत्तरं दिल्या जातात। आणि जे कोणी फिटिंग करून गेले, किरण कुलकर्णी म्हणून हे निप्पाडचे, त्यांनी हे फिटिंग करून गेले आणि ती मोटर त्यांचा इंजिनियर म्हणे घेऊन जाईल, तुम्हाला बदलून देईल 8 दिवसात। घेऊन गेले 10 ऑक्टोबरला। त्याच्यानंतर अजून कुठल्याही प्रकारे त्यांचा रिप्लाय नाही। मी रोज कमीत कमी 5 ते 6 कॉल करतो, ते फोन उचलत नाही। एक वेळेस उचलला तर त्यांनी सांगितलं मला तुमचं एकट्याचं काम नाही आहे, मला बाकीचे काम आहेत। आणि अशा प्रकारे एकदम हॅरेसमेंट करून टाकलेली आहे मी 3 महिन्यापासून। शेतात अक्षरशः माझ्या पीक उभं करायची वेळ, सगळ्या लोकांचं पीक उभं राहिलं, माझं तसंच पडून आहे। तर याचं नुकसान भरपाई कंपनीला द्यावं लागेल। मी उद्या कोर्टात जाऊ शकतो, कारण माझी पूर्ण हॅरेसमेंट झाली। माझ्या घरी 10 गायी आहे, त्यांना प्यायला पाणी नाही। माझी पूर्ण हॅरेसमेंट झालेली आहे। शक्ती सोलर निवडून कंपनी निवडल्याचं माझं असं वाटतं मला काहीतरी गुन्हा झालेला आहे। त्याच्यामुळं की ह्या कंपनीवर माझा विश्वास राहिलेला नाही आहे। कंपनीला मी वारंवार कॉन्टॅक्ट केलं तरी पण उडीची उत्तरं मिळतात। त्याच्यानंतर त्यांचा किरण कुलकर्णी हे जे कंपनीचं काम करतात बसवण्याचं, त्यांच्या हाताखालचे केशव चांडे हे बेलापूरचे कुठले आहेत, त्यांनाही फोन केले, ते सांगतात येईल 10 दिवसात, येईल 8 दिवसात, आणि मोटर घेऊन गेले, काही रिप्लाय देत नाही। अशा प्रकारे ह्या सोलरवर माझा आता काही पूर्णपणे भरोसा राहिलेला नाही आहे। तर मला जे काही नुकसान होईल याला जबाबदार कोण याची मी विचारणा करतोय। तुमची फसवणूक झाली का? माझी पूर्ण याच कंपनीनं फसवणूकच केली असं म्हणावं लागेल। कंपनी जर दखल घेत नाही तर मग याचा अर्थ माझी फसवणूक झालेली आहे। शक्ती सोलर हे खूप स्टँडर्ड आहे, सगळे लोक सांगतात, आज सांगतात, पण माझी तर पूर्णपणे फसवणूकच झालेली आहे आता। कारण माझं पीक उभं करायची वेळ निघून चाललेली आहे, तरी कंपनी दखल घेत नाही आणि त्यांचे कोण कस्टमर एजंट आहेत तेही दखल घेत नाही। त्यामुळे याच्यावर काहीतरी विचार करण्यात यावा।